नमस्कार, ॲस्ट्रो स्टारमध्ये मी धनश्री कुलकर्णी आपणा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत आपण 6 राशी पाहिल्या। आता 7वी रास तुळ रास। तुळ राशीचा स्वामी असतो शुक्र, यांचा वार आहे शुक्रवार आणि यांच्यासाठीचा मंत्र जप आहे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हा जप यांनी 131 वेळा करायचा आहे आणि त्यांच्यासाठीचं स्तोत्र आहे शिवकवच स्तोत्र, शिवकवच स्तोत्र। आता या स्तोत्राचा आणि मंत्राचा जप यांनी कुठे करायचा आहे तर आपल्या राहत्या घरी किंवा जागृत शिवमंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे पठण करू शकता। कोणत्या दिवशी करायचं आहे तर दर शुक्रवारी किंवा सौम्य प्रदोष असताना स्तोत्राचं आणि मंत्राचं पठण करायचं। आता यांनी दान काय करायचंय तुळ राशीच्या लोकांनी तर खडी साखरेचं दान करायचंय। वर्षातून येणाऱ्या प्रत्येक सौम्य प्रदोषवेळी हे दान त्यांनी करायचं आहे। यामुळे होईल काय तर त्यांच्या मनोकामनेची पूर्ती होईल आणि कार्यसिद्धीमधले अडथळे जे आहेत ते शिवाच्या कृपेने दूर होतील। तुमचा प्रश्न असेल की मॅडम आम्ही हे दान कुठे करायचं, कोणाला करायचं तर कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला करावे किंवा एखाद्या मंदिरामध्ये ब्राह्मणाला देखील तुम्ही हे दान करू शकतात, पण ज्याला गरज नाही त्याला मात्र दान करू नका। तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास माझे चॅनल लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणखीन माहितीसाठी पुढील भागामध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद।